आज सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. मागचा प्रकार होऊ नये याच्या संदर्भात प्रशासन सतर्क दिसते आत्ता तरी. आणि मला वाटतं की मतदानाला सुरुवात झालेली आहे. मला विश्वास आहे की अंतर्मनातून त्या ठिकाणी जाणारे मतदार हे निश्चितपणाने अभयसिंह जगताप यांना विजयी करतील, त्यांना मत देतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. जसं जिल्हा परिषदेमध्ये ऑपरेशन राबवलं गेलं होतं आपल्या त्यात तसंच ऑपरेशन या ठिकाणी राबवलं गेलेलं आहे, जे की नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांना बाहेर घालवलं. खरं म्हटलं तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा मला ज्या नियमावली होत्या त्यामध्ये कोणाला आमिष दाखवणं, कोणाला अशा प्रकारचं बाहेर नेणं वगैरे याच्यामध्ये आचारसंहिता होते. पण बघतो की सर्रास आपल्या चॅनल किंवा माध्यमातून सगळीकडं अशा आचारसंहितेचा न भीती घेता, निवडणूक आयोगाची धास्ती न घेता अशा प्रकारचा प्रकार चाललेला आहे. मला वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आमिष दाखवली जाते. असे बरेच ऑपरेशन आता सध्या देशात राज्यात चालू आहे. लोकशाहीने चालू नाही. हे ऑपरेशन सध्या फक्त एवढ्याच पद्धतीने चाललं की फोडा जोडा आणि सत्तेमध्ये सहभागी व्हा अशा प्रकारचं ऑपरेशन चालू आहे. आणि ते आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सदस्यांपर्यंत नगरपालिकेच्या सदस्यांपर्यंत पोचलं जातं आहे. त्यामुळे म्हटलं लोकशाहीतून मुक्तपणाने निवडणुकीचा अधिकार सध्या राहतो का नाही, हा मतदारापासून निवडून दिलेल्या असलेल्या सदस्यापर्यंत राहतो का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. शिंदे सेनेचे 6 खासदार फोडलेले आहेत, आता नंबर झालेले नेमकं काय? नाही, आपण याच्यावर चर्चाच करू नका. असं काय नंबर लागलेला नाही. असं आहे की मी मागेही सांगितलं होतं की पाचवी बहुमत घेण्याच्या हत्यापोटी स्वतःच्या पक्षापेक्षा बाहेरची लोक म्हणून पक्ष वाढवणं हा फुगा आहे. ज्यावेळेला सत्तांतर होईल, लोक उठाव करतील, त्यावेळेला हे सगळा फुगा फुटेल आणि परत ती संख्या भाजपची परत 2वर येऊ नये एवढीच मला चिंता भाजपची वाटते. कारण जो पक्षासाठी अहोरात्र कष्ट करणारा भाजपचा कार्यकर्ता असतो त्याच्या नशिबी फक्त काय येतं. परंतु मला वाटतं ऑपरेशन होतात, पण जनतेमधली चीड ही तुम्ही घालू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल काल अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये ज्या प्रकारची तीव्र भावना आहे, या भावनेचा संकट घेता काही परत फिरण्याच्या मार्गावर आहेत असं मला कळतं आहे. आज मी काय सांगू शकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे. परंतु आज जर बघितलं तर जनतेच्या मनामध्ये तीव्र प्रकारची नाराजीची भावना आहे. त्याचं प्रतीक हे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहेब, आता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ते गेटवर ॲग्रेसिव्ह होता. त्याच्यानंतर शंभूराज देसाई, मकरंद पाटील त्यांच्याबरोबर देखील तुम्ही होता. आता परवा दिवशीच शंभूराज देसाई म्हणले की आमची अवस्था म्हणजे येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू. आता त्यांच्या गाडीत ते स्वतः भाजपच्या बरोबर त्या गाडीत बसलेले जे दिसतात, आता तुमच्याबरोबर ते नाहीत. कसं बघता याच्याकडे? हे आता विषय असा आहे की शेवटी ते सरकारमधले प्रतिनिधी आहेत, मंत्री म्हणून आहेत. युती धर्म त्यांनी पाळायचा का नाही पाळायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण शंभूराजे देसाईंचा स्वभाव बघितल्यानंतर मला वाटतं की ते मागे मी म्हणालो होतो ते पण शंभूराजे आहेत आणि त्या नावाप्रमाणे ते करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि मला वाटतं की ज्यावेळेला स्वाभिमान दिवसतो त्यावेळेला पक्ष बघितला जात नाही, युती धर्म बघितला जात नाही. त्यावेळेला एकच धर्म असतो की आपल्या स्वाभिमानाचा. आणि तशा पद्धतीने तो निर्णय घेतील. जरी मनात इच्छा नसली तरी त्यांना अशा प्रकारची युतीच्या बाबतीमध्ये निर्णय जरी घ्यायला लागला तर मला वाटतं तिथल्या खालच्या सदस्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आम्ही त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळाची परिस्थितीनुसार आम्ही मदतसुद्धा केली. त्या आंदोलनामध्ये, त्या असलेल्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः सहभागी होतो. आणि ते सहभागी होत असताना या बाबतीमध्ये भविष्यकाळामध्ये त्यांनी कुठला निर्णय घेतला तर सातारा जिल्ह्यातल्या जनतेची जनजागृती करून चव्हाण साहेबांचा आणि पुरोगामी विचाराचा सातारा जिल्हा तुम्हाला काही दिवसानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा जिल्हा पिंजून काढेल. आणि तो पिंजून काढून सगळ्या घटकांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करेल. मी आज सांगतो, पाण्याचं वाटप, आत्ताची असे दुष्काळ परिस्थिती, प्रीपेड मीटर, त्या अनेक आणि DP चोरीला जाणे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावर शेतकरी त्रस्त आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त आता सध्या सरकार फक्त आपलं सत्ता आणण्यासाठी मग्न आहे. त्यामध्ये घोडेबाजार होतो. मला एक कार्टून सकाळमध्ये मी बघितलं, मला आनंद वाटला की आजही वर्तमानपत्र किंवा मुक्तपणाने आपण सगळेजण या ठिकाणी विचार मांडताय की एका बाजूला सगळ्या गोष्टींमध्ये त्रस्त जनता दाखवल्या आणि दुसऱ्या बाजूला
घोडे बाजारामध्ये खरेदी केलेले चित्र दाखवलं आहे. लोकांना हे कळतं आहे, तेच पैसे जनतेला वापरले असते तर ही परिस्थिती राहिली नसती. असो, मतदान देणारी जनता आहे. पुढच्या वेळेला मतदान देताना जो विकला जाणार नाही त्याला देण्याचा प्रयत्न करतील. त्या दिवशी सांगितलेलं अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. या बातम्या उठतात, बातम्या चर्चेला येतात. मला एकच सांगावंसं वाटतं की राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मागेही सांगितलं, अजितदादा गटमध्ये आम्ही विलिनी करणार होता, तो विषय आम्ही आता संपवला की आता लगेच काँग्रेसमध्ये विलिनी करणार, अशा प्रकारची चर्चा होते. तशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. आम्ही पक्ष म्हणून आमच्या पद्धतीने काम करणार आणि वाढवणार. साहेब, तुम्ही प्रदेशाध्यक्ष चिन्हावर लढली गेली, तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आपले जे मतदार आहेत ते नेमके महायुतीसोबत मतदान करतील की महाविकास आघाडीसोबत? निर्णय काय झाला यासाठी? असं आहे की अजितदादा हयात असताना मला वाटतं की आम्ही ठरवलं होतं महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारे आमचे सगळे बहुतेक ठिकाणी उमेदवार हे घड्याळावर आम्ही लढवलेले होते. आता त्यांना महायुती का महाविकास आघाडी का काय, हा शेवटी मतदाराच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. कोरेगाव मतदारसंघातले नव्हे तर महायुतीतल्या लोकांनासुद्धा मी आव्हान केलेलं आहे की युती धर्म पाळण्याचा ठेका फक्त तुम्हीच घेतलेला नाही, युती धर्म पाळला गेला नाही हे दुःख तुमच्या मनामध्ये आहे. मी त्यावेळेला सांगितलं होतं की लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला महायुतीचाच अध्यक्ष उपाध्यक्ष होत असतानासुद्धा आम्ही पूर्णपणाने सहकार्य त्या उमेदवाराला करण्याचा प्रयत्न केला. मग तुमच्याच मित्रपक्षाने तुम्हाला होऊन दिलं नाही, नव्हे तर तुम्हाला रक्तबंबाळ केलेला आहे. आजही महिला सदस्यांच्या आणि सर्वांच्या मनामध्ये खंत आहे.